इलेक्ट्रोकेमिस्ट्रीच्या गेल्या काही व्हिडिओजमध्ये आपण बेसिक कन्सेप्ट स्टडी केलेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेफरन्स इलेक्ट्रोडबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत. रेफरन्स इलेक्ट्रोडची डेफिनेशन, त्याचं एक एक्झाम्पल, सिंपल हायड्रोजन इलेक्ट्रोड, त्याचं कन्स्ट्रक्शन बघणार आहोत, इलेक्ट्रोडची रिॲक्शन, त्याचे ॲप्लिकेशन्स. आणखीन एक भाग आपण बघणार आहोत ते म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सिरीज. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज हा पार्ट थोडासा 11वीला तुम्ही स्टडी केलेला आहात. या व्हिडिओमध्ये त्याची डेफिनेशन, त्याचे की पॉइंट्स आणि ॲप्लिकेशन आपण स्टडी करणार आहोत. Today we are going to discuss about reference electrode. ही डेफिनेशन बघण्यापूर्वी आपण थोडंसं 11वीचा रेडॉक्स रिएक्शन जो थोडा पार्ट बघितला होता रिलेटेड टू इलेक्ट्रोकेमिस्ट्री, तो आपण थोडासा रिवाइज करूया. रेडॉक्स रिएक्शन, रेडॉक्स हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे, रिडक्शन, ऑक्सिडेशन. And these two reactions occur simultaneously. या रिएक्शन ह्या सायमल्टेनियसली होत असतात. गेल्या वर्षी तुम्ही एक गॅल्व्हॅनिक सेल सुद्धा स्टडी केला, डॅनियल सेल. या सेल मध्ये सुद्धा ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्या सायमल्टेनियसली होत असतात. ऑक्सिडेशन इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. जर एका रिएक्शनने इलेक्ट्रॉन दिले असतील तर तिथे घेणारा नक्कीच असला पाहिजे, आणि त्यामुळे ऑक्सिडेशन अँड रिडक्शन ह्या रिएक्शन सायमल्टेनियसली होत असतात. या रिएक्शन होत असताना त्याच्यासोबतच पोटेन्शियल हे क्रिएट झालेले असतात. पोटेन्शियल इज असोसिएटेड विथ रेडॉक्स रिएक्शन, आणि हे आपण एक्सपेरिमेंटली मेजर करू शकतो. एखाद्या सेलचं पोटेन्शियल जर मोजायचं असेल तर इट इज नथिंग बट सम ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. EMF ऑफ सेल इज सम ऑफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल. जर या दोघांची बेरीज म्हणजे दोन इलेक्ट्रोडची बेरीज म्हणजे सेलचं EMF असेल, आणि जर समजा एखाद्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल तुम्ही 0 असं कन्सिडर केलात, तर EMF ऑफ सेल जे तुम्ही मेजर करार एक्सपेरिमेंटली, इट इज द पोटेन्शियल ऑफ अदर इलेक्ट्रोड. म्हणजे बघा, दोन इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलची बेरीज जर EMF ऑफ सेल असेल, वन ऑफ द इलेक्ट्रोडचं तुम्ही जर 0 पोटेन्शियल असणारा इलेक्ट्रोड एक अटॅच केलेला असेल, तर निश्चितच त्या सेलचं EMF म्हणजे जो अननोन पोटेन्शियलचा इलेक्ट्रोड तिथं जॉईन केलेला आहे ते असणार. आता हा जो 0 पोटेन्शियलचा आपण जो इलेक्ट्रोड घेतलाय, म्हणजे तो रेफरन्स साठी घेतला ना, वन ऑफ द इलेक्ट्रोड इज टेकन ॲज रेफरन्स, आणि यालाच रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हणतात. सो वी हॅव टू गोइंग टू डिफाइन रेफरन्स इलेक्ट्रोड. डेफिनेशन बघा, जे आता आपण मगाशी बोललो तेच आपण एक सोप्या भाषेत करतो. रेफरन्स इलेक्ट्रोड is an electrode whose potential is arbitrarily taken as 0 or exactly known. आता आपण रेफरन्स इलेक्ट्रोड ही डेफिनेशन बघितली. हायड्रोजन इलेक्ट्रोड इज नोन ॲज प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड. त्याला प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड का म्हणतात, तर हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरून आपण इतर म्हणजेच कॅलोमेल इलेक्ट्रोड, सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड आणि ग्लास इलेक्ट्रोड यासारख्या इतर इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मोजू शकतो. हायड्रोजन इलेक्ट्रोड त्यामुळे प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड असं म्हटलं जातं त्याला. तर इतर जे आहेत कॅलोमेल इलेक्ट्रोड, ग्लास इलेक्ट्रोड, सिल्वर क्लोराईड इलेक्ट्रोड आर कॉल्ड सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. आता आपण बघतोय प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड विच इज ऑल्सो कॉल्ड एज SHE, स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. याच्या आपण पहिल्यांदा डायग्राम बघू. साधारण डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला एक लक्षात आलं असेल की तर एक सेंटरला एक युनिट आहे. ओके, धिस युनिट इज नोन ॲज ग्लास जॅकेट. सेंटरला हे जे युनिट दिसतंय, इट इज नोन ॲज
glass jacket. Glass jacket is connected at the bottom with a platinum foil which is connected with the help of platinum wire. या ग्लास जॅकेट मध्ये एक प्लॅटिनम फॉइल बांधलेली आहे प्लॅटिनम वायरच्या साहाय्याने. दिस इज फॉर इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट. आणि हे जे ग्लास जॅकेट आहे इट इज केप्ट इन सोल्युशन कंटेनिंग H+ आयन. याच्यामध्ये त्याला ठेवलेला आहे सोल्युशन ऑफ H+ आयन. आता इथून जो गॅस इनलेट मधून आत येईल तो इथं कंटिन्यू बबलिंग होतो आणि एक्सेस ऑफ हायड्रोजन कम्स फ्रॉम दिस आउटलेट. या आउटलेट मधून तो बाहेर जाईल. अशी ही सिंपल हायड्रोजन इलेक्ट्रोडची रचना आहे. आता आपण बघूयात या हायड्रोजन इलेक्ट्रोडचे ऍक्च्युअल डेफिनेशन जे आता आपण इथं शब्दात मांडलेलं आहे. म्हणजे हायड्रोजन गॅस याचं 1 atmospheric प्रेशर असतं आणि या H+ आयन्स 1 मोलर कॉन्सन्ट्रेशन असतं आणि या सगळ्या युनिटला हायड्रोजन इलेक्ट्रोड असं म्हणतात. हे आपण डिफाइन करूया. बघा याचे डेफिनेशन. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. इट कॅन बी डिफाइन्ड ॲज हायड्रोजन गॅस electrode has consisting of hydrogen gas at 1 atmospheric pressure in contact with 1 molar H+ ion solution as primary reference electrode. The potential of this electrode arbitrarily taken as 0. The electrode is called as standard hydrogen electrode. हा ऍक्च्युअली स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड या पद्धतीने दिसतो. हे ग्लास जॅकेट आहे. याला इथं एक इनलेट आहे. आतमध्ये प्लॅटिनम वायर प्लॅटिनम फॉइल आहे. अँड धिस होल युनिट इज केप्ट इन H+ आयन कॉन्सन्ट्रेशन सोल्युशन. फॉर्म्युला नेमका कसा लिहिला जातो ते बघूया. सेल फॉर्म्युला असं हेडिंग दिलं असलं तरी आपण कम्प्लीट सेल नाही हायड्रोजन इलेक्ट्रोडचा हा फॉर्म्युला बघणार आहोत. तर कसा लिहिला जातो बघा. हायड्रोजन इलेक्ट्रोड राईट मोस्टला जे इलेक्ट्रिक कॉन्टॅक्ट साठी वापरलं जातं ते मेटल लिहिलं जातं. हिअर प्लॅटिनम इज देअर. इट इज कंटिन्युअसली बबलिंग विथ हायड्रोजन गॅस. त्यामुळे लगेचच येणार आहे हायड्रोजन गॅस. ब्रॅकेट्स मध्ये त्याचं स्टेट आणि त्याच्यावर प्रेशर असणार 1 atmospheric प्रेशर हे ब्रॅकेट मध्ये लिहिलेलं आहे. प्लॅटिनम आणि हायड्रोजन या दोघांच्यात फेज डिफरन्स आहे which is denoted by placing a vertical line between these two. This whole unit is kept in H+ ion of 1 molar concentration. इथं पुन्हा जर बघितलात हे ऍक्वियस आहे म्हणजे लिक्विड मीडियम. हायड्रोजन इज अ गॅस. अगेन देयर इज फेज डिफरन्स therefore vertical line is placed. This is electrode formula for hydrogen gas. आता आपण याची रिएक्शन बघूयात. या इलेक्ट्रोडला होणारी रिएक्शन ऍज अ कॅथोड समजून ही रिएक्शन कॅरी आउट केली जाते लिहिली जाते. तर बघा 2H+ हायड्रोजनचे आयन बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन फॉर्म हायड्रोजन मोलेक्यूल. अर्थात 2 ऍटम कंबाईन होतात आणि मोलेक्यूल फॉर्म होतो. आपण हे बॅलन्सिंग केलेलं आहे 2 समोरून लिहून. तर ही आहे इलेक्ट्रोड रिएक्शन. ही इलेक्ट्रोड रिएक्शन आपण हे याआधी बघितलेलं आहे नोटेशन लिहिताना. रिएक्शनच्या एंड नंतर प्रोडक्ट नंतर त्याचा EMF सुद्धा लिहिला जातो. आणि आपल्याला माहिती आहे हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड आहे म्हणजेच इथं त्याचा E0 of H2 is 0. तर हे आहे हायड्रोजन इलेक्ट्रोडची रिएक्शन. त्याचा फॉर्म्युला विथ इट्स पोटेन्शियल. नाव आता आपण बघूया त्याचा ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन साठी आपण इथं एक डायग्राम बघितलेली आहे. या डायग्राम मध्ये जर बघितलात एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड. पॉझिटिव्ह मीन्स कॅथोड. इट इज नथिंग बट हायड्रोजन इलेक्ट्रोड which is paired with zinc electrode. Zinc electrode act as anode. सॉल्ट ब्रिज ने यांना कनेक्ट केलेलं आहे. अँड देअर इज व्होल्टमीटर. व्होल्टमीटर कशासाठी तर आपण या पूर्ण सेलचं नेमकं EMF किती असणार आहे पोटेन्शियल किती असणार आहे हे याच्या सहाय्याने मेजर करणार आहोत.
इथं इतर रिॲक्शन दिलेले आहेत की हायड्रोजन इलेक्ट्रोडची रिॲक्शन आहे जे आताच आपण बघितलेली आहे. इथे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन अर्थातच 1 मोलर घेतलेले आहे. हिअर 1 atmospheric pressure is there on hydrogen gas. झिंक इलेक्ट्रोड जो पेअर केलेला आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये आयनचं कॉन्सन्ट्रेशन अर्थातच 1 मोलॅरिटीचं आहे. इथं झिंक इलेक्ट्रोडची इथं अर्थात ॲज अ ऑक्सिडेशन रिॲक्शन दिलेली आहे बिकॉज इट इज कनेक्टेड ॲट ॲनोड. आता ज्या वेळेला याचं पूर्ण कनेक्शन होईल आणि आपण इथं व्होल्टमीटरवर जे काही रिडिंग बघू ते नोट डाऊन करायचंय. आपण हायड्रोजन इलेक्ट्रोडचं ऍप्लिकेशन बघतोय म्हणजे हायड्रोजन इलेक्ट्रोड वापरून त्या सेरीजमध्ये त्या सेलमध्ये असणाऱ्या दुसऱ्या इलेक्ट्रोडचा आपण EMF मेजर करू शकतो. कसं तेच बघतोय. एकदा आपण इथलं टोटल EMF ऑफ सेल म्हणजे त्या पर्टिक्युलर सेलचा EMF मिळाला की आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे EMF ऑफ सेल किंवा E0 ऑफ सेल इज इक्वल टू E0 ऑफ कॅथोड मायनस E0 ऑफ एनोड. याच्यामध्ये माहिती असलेल्या व्हॅल्यू म्हणजे आपल्याला मिळालेलं सेलचं EMF आणि हायड्रोजन इलेक्ट्रोडचं EMF विच इज 0 ते पुट केल्यानंतर आपल्याला हा जो झिंक इलेक्ट्रोड ज्याचा अननोन आहे पोटेन्शियल ते आपण मेजर करू शकतो. कसं ते बघा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे याच्यासाठीचा. तर सेल पोटेन्शियल हे समजा 0.76 व्होल्ट आलं तर अकॉर्डिंग टू फॉर्म्युला E0 ऑफ सेल इज इक्वल टू E0 ऑफ राईट मीन्स ऍक्च्युअली इट इज कॅथोड मायनस E0 ऑफ एनोड and which is equal to E0 of hydrogen electrode minus E0 of zinc electrode. यातल्या माहिती आहेत त्या व्हॅल्यू आपण पुट केल्या. 0.76 EMF ऑफ सेल, EMF ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड इज 0 आणि या सगळ्या व्हॅल्यू वरून आपल्याला झिंक इलेक्ट्रोडचं इथं पोटेन्शियल मिळालेलं आहे -0.76 व्होल्ट. तर हे आहे हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडचं ऍप्लिकेशन. असं वेगवेगळ्या इलेक्ट्रोडचं आपण इथं पोटेन्शियल डिटरमाइन करू शकतो. हे ऍप्लिकेशन असलं तरी त्याच्या सोबत काही डिफिकल्टीज आहेत SHEच्या. SHE म्हणजे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. याच्या सेटिंग मध्ये डिफिकल्टी येतात. पहिली डिफिकल्टी म्हणजे इथं आपण प्युअर आणि हायड्रोजन गॅस बबल करतो प्लॅटिनम फॉइलवर आणि प्रत्येक वेळेला हा आपल्याला प्युअर आणि ड्राय मिळेलच हे सांगता येत नाही. म्हणून इट इज डिफिकल्ट टू ऑब्टेन प्युअर अँड ड्राय हायड्रोजन गॅस. ही त्याची पहिली डिफिकल्टी आहे. दुसरी बघा. द प्रेशर ऑफ हायड्रोजन गॅस कॅन नॉट बी मेंटेन एक्झॅक्टली 1 atmospheric प्रेशर. इथं प्रत्येक वेळेला आपण हायड्रोजन गॅसवर 1 atmospheric प्रेशर हे कंटिन्युअसली मेंटेन करू शकत नाही. ही झाली सेकंड डिफिकल्टी. थर्ड बघा. आपण कंटिन्युअसली बबलिंग करतोय हायड्रोजन गॅसचं आणि त्यामुळं त्यामध्ये जे ॲक्वियस सोल्युशन आहे त्यातलं वॉटर इव्हॅपोरेट होतं आणि त्याच्यामुळं त्या हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं. त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं. म्हणजेच आपण द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन कॅन नॉट बी एक्झॅक्टली मेंटेन. आपण हे कंटिन्युअसली स्ट्रेंथ 1 मोलर असं मेंटेन करू शकत नाही. तर हे त्याच्या 3 डिफिकल्टीज आहेत. पुढे बघा. जर आपण एक जनरल हायड्रोजन इलेक्ट्रोड कन्सिडर केला. जनरल इन द सेन्स त्याचा प्रेशर 1 atmospheric न ठेवता कोणतेही P असं घेतलंय त्याला. सपोज P इज प्रेशर ऑन हायड्रोजन गॅस. इवन H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा 1 मोलर न घेता ते कोणत्याही स्ट्रेंथचं जर घेतलं तर तो एक साधा हायड्रोजन इलेक्ट्रोड बनेल. इट इज नॉट स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. तर मगाच्या सारखंच हे डिनोट केलेलं आहे. फक्त बदल काय तर इथं प्रेशर 1 atmosphere असं न दाखवता P of H2 असं म्हटले. P आपण सपोज केलेले आहे. याची पुन्हा आपण रिॲक्शन बघूयात. रिॲक्शन यस मगाच सारखीच आहे. हायड्रोजन आयन बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन फॉर्म्स हायड्रोजन मॉलिक्यूल. याचं जर आपल्याला EMF काढायचं असेल तर आपण वापरू शकतो नस्ट फॉर्म्युला. अकॉर्डिंग टू नस्ट इक्वेशन E of H2 is equal to E0 of H2 minus 0.0592 divided by 2
log to the base 10 P of H2 divided by hydrogen ion concentration raised to 2. ओके, यातल्या जेवढ्या व्हॅल्यू माहिती आहेत त्या आपण व्हॅल्यू इथं पुट करू शकतो. एक तर माहिती आहे आपल्याला स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड विच इज 0. ते जर व्हॅल्यू आपण पुट केली तर आपल्याला मिळणार EMF ऑफ हायड्रोजन इलेक्ट्रोड इज इक्वल टू -0.0592. This is the calculated value of 2.303 RT by F at 25 degrees centigrade divided by 2 log to the base 10 P of H2 divided by H plus ions square. ओके, तर या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून आपण कोणत्याही हायड्रोजन इलेक्ट्रोड जो प्रिपेअर केलेला आहे त्याचा आपण पोटेन्शियल डिटरमाइन करू शकतो. आतापर्यंत आपण बऱ्याचशा रिॲक्शन इलेक्ट्रोडच्या रिॲक्शन बघितल्या, व्हेरियस टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड बघितले आणि त्याचे EMF किंवा पोटेन्शियल कसं मोजलं जातं हेही बघितलं. हेच अशा रिॲक्शन्स इलेक्ट्रोडच्या रिॲक्शन्स इलेक्ट्रोड आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह पोटेन्शियल असं डिक्रीजिंग ऑर्डरनी एका पद्धतीने मांडलं जातं. या टेबलला इलेक्ट्रोकेमिकल सेरीज असं म्हणतात. या इलेक्ट्रोकेमिकल सेरीजकडे लक्ष दिलं की म्हणजे काही पॉइंट्स आपल्याला पटकन जाणवतात. ते पॉइंट्स काय आहेत ते बघूया. इथं ज्या हाफ रिॲक्शन दिलेल्या आहेत सगळ्या मधल्या कॉलममध्ये तुम्हाला ह्या ज्या दिसत आहेत, ओके, दीज आर दी हाफ रिॲक्शन्स. दीज आर रिटन ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. सगळीकडे बघा गेन ऑफ इलेक्ट्रॉन असंच दिसतंय तुम्हाला, म्हणजे ॲज अ रिडक्शन ह्या रिॲक्शन लिहिलेल्या आहेत. याचाच अर्थ ॲज अ कॅथोड इथले सगळे इलेक्ट्रोड लिहिलेले आहेत. जर ह्या ॲज अ रिडक्शन असतील म्हणजे जी स्पेसीज अंडरगोज रिडक्शन इट मस्ट बी ऑक्सिडायझिंग एजंट. ओके, म्हणजेच लेफ्ट साईडला सगळे ऑक्सिडायझिंग एजंट असतील तर रिड्युसिंग एजंट आर ॲट द राईट ऑफ इच रिॲक्शन. ओके, म्हणजेच तुम्हाला इथं ही पर्टिक्युलर रिॲक्शन कन्सिडर केल्यात ही रिडक्शन रिॲक्शन आहे. F2 अंडरगो reduction, that means it is oxidizing agent, and F minus is a reducing agent. okay, याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोजन इलेक्ट्रोड सुद्धा दिसतोय. ओके, दिस इज हायड्रोजन इलेक्ट्रोड PTH2H+. आपण याचं नोटेशन वगैरे सगळं बघितलेलं आहे डिटेलमध्ये, रिॲक्शन सुद्धा बघितली आत्ताच. आणि याचा पोटेन्शियल स्टँडर्ड पोटेन्शियल असतं 0,0. अबोव इट पोटेन्शियल गोज ऑन इन्क्रीजिंग, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यूज दिसत आहेत तुम्हाला E0च्या. तर हायड्रोजन इलेक्ट्रोडच्या खाली ज्या व्हॅल्यू दिसत आहेत तुम्हाला E0च्या ह्या हळूहळू डिक्रीज होत गेलेत आणि त्या फायनली निगेटिव्ह झालेल्या दिसत आहेत. इथं जे E0 व्हॅल्यूज आहेत हे E0 व्हॅल्यू ही रिॲक्शन फॉरवर्ड असतानाच्या आहेत. ओके, म्हणजे कोणतीही रिॲक्शन कन्सिडर करा, रिॲक्शन व्हॉट एव्हर मे बी, इथं जे E0 व्हॅल्यू आलेले आहेत त्या या रिॲक्शन फॉरवर्ड होतानाच त्या कन्सिडर केले गेलेले आहेत. ओके, E0 व्हॅल्यूज टू द रिडक्शन रिॲक्शन दॅट ऑकर इन द फॉरवर्ड डिरेक्शन. ओके, या पद्धतीने लिहिलेले आहेत. इथं जर हायर असतील E0 व्हॅल्यू it has greater tendency to occur in forward direction. बघा इथं तुम्हाला दिसते वरती खूप हायर व्हॅल्यूज आहेत. याचा अर्थ असा की ही रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शननं होण्याची टेंडन्सी जास्त आहे. जसं जसं हे कमी होत जाईल पोटेन्शियल, हळूहळू हे पोटेन्शियल बघा डिक्रीज होत गेलेले आहे, तसं तसं या रिॲक्शन रिव्हर्स होण्याकडे यांची टेंडन्सी असते. लक्षात येते का? बघा पोटेन्शियल जास्त याचा अर्थ इट इज फेवरेबल टू फॉरवर्ड डिरेक्शन, रिॲक्शन फेवरेबल इन फॉरवर्ड डिरेक्शन. निगेटिव्ह पोटेन्शियल याचा अर्थ इट इज फेवरेबल ॲट रिव्हर्स डायरेक्शन. हे काही की पॉइंट्स होते. आता याचा ॲप्लिकेशन बघूया.
पहिलं ॲप्लिकेशन आहे, आपण याच्यावरून रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट ठरवू शकतो. आत्ताच आपण की पॉईंट्समध्ये बघितलं बघा, जेवढं हायली पॉझिटिव्ह पोटेन्शियल तेवढी ती फॉरवर्ड डिरेक्शननं होण्याची टेंडन्सी त्या रिॲक्शनची जास्त. रिॲक्शन फॉरवर्ड डिरेक्शननं होतीये याचा अर्थ यातला जो फ्लोरीन असेल तो ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि तो अर्थातच स्ट्रॉंग असणार आहे, कारण त्याचं पोटेन्शियल हे हाय आहे. ओके, देअरफॉर फ्लोरीन इज स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. सेम तसंच म्हणजे जसं जसं तुम्ही इकडे पोटेन्शियल डिक्रीजिंग ऑर्डरकडे जाल तसं तसं याची ऑक्सिडायझिंग स्ट्रेंथ जी आहे, या जे डावीकडे सगळे इलेमेंट्स लिहिलेले आहेत किंवा आयन्स लिहिलेले आहेत यांची स्ट्रेंथ हळूहळू ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट कमी होत जाते. सेम असंच आपण दुसरं ॲप्लिकेशन सांगू शकतो, ते म्हणजे अबाउट रिड्युसिंग एजंट. बरोबर अपोजिट असणाऱ्या ऑक्सिडायझिंग एजंटच्या. दीज आर रिटर्न ॲट राईट हँड साईड, म्हणजे रिॲक्शन रिव्हर्स होणे आवश्यक आहे. जर तो स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट असायला हवा तर रिॲक्शन रिव्हर्स होणं आवश्यक आहे. अँड रिव्हर्स रिॲक्शन इज पॉसिबल व्हेन पोटेन्शियल इज व्हेरी लो. ज्यावेळेस पोटेन्शियल कमी असेल त्या पर्टिक्युलर रिॲक्शनचं तर ही रिॲक्शन रिव्हर्स होईल. म्हणजे ही राईट हँडला जी लिहिलेली स्पेसिस आहे, फॉर एक्झाम्पल इन धिस केस इज लिथियम इज स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. आणि इथं सुद्धा जसं जसं तुम्ही वरती जाल तसं तसे त्याची स्ट्रेंथ कमी होत जाते. म्हणजे टॉप टू बॉटम रिड्युसिंग स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज होत गेलेली आहे. आणि याच्या उलट ऑक्सिडायझिंगच्या फ्रॉम बॉटम टू टॉप ऑक्सिडायझिंग एजंटची स्ट्रेंथ इन्क्रीज होत गेलेली आहे. इथं आपण अजूनही असं 2 पेअरमध्ये प्रेडिक्ट करू शकतो. आता उदाहरणार्थ बघा, कॉपर आणि झिंक आपण डॅनियल सेलमध्ये घेतलेलं आहे इलेक्ट्रोड. तर इथं झिंक कॅन रिड्यूस कॉपर. ओके, हे आपण सांगू शकतो याच्यावरून. कसं तर कोणतीही पेअर जवळजवळची जरी कन्सिडर केला तरी असं लक्षात येतं, ॲन ऑक्सिडायझिंग एजंट कॅन ऑक्सिडाइज एनी रिड्युसिंग एजंट दॅट अपियर बिलो. त्याच्या खाली असणाऱ्या, लगेच लागून असू दे किंवा 1-2 रिॲक्शन नंतर असू दे, हे आपण सांगू शकतो. जो वरती आहे तो इझिली ऑक्सिडाइज करू शकेल लोअर स्पेसिसला, आणि याच्या उलट रिड्युसिंग एजंट कॅन रिड्यूस द ऑक्सिडायझिंग एजंट लोकेटेड अबोव, म्हणजे त्याच्या वर असणाऱ्या स्पेसिसला तो रिड्यूस करू शकतो, हे आपण सांगू शकतो. आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं ॲप्लिकेशन म्हणजे इथं तुम्ही रिॲक्शनची स्पॉन्टेनिटी ओळखू शकता. ओके, याच्यासाठी आपण एक्झाम्पल बघूयात मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमचं. तर बघा, मॅग्नेशियमची रिॲक्शन आपण इथं बघितली ऑक्सिडेशनची. मॅग्नेशियम इथं आपण ॲज कन्सिडर करूया ॲनोड. ऑक्सिडेशन टेक्स प्लेस, त्यामुळं तुम्हाला ही रिॲक्शन कन्सिडर करावी लागेल. मॅग्नेशियम +2 इलेक्ट्रॉन गिव्ज Mg याचं पोटेन्शियल -2.37. आणि ॲज अ कॅथोड कन्सिडर करूयात Ag. ॲज अ कॅथोड आहे हा, त्यामुळं रिव्हर्स लिहायचं आहे याला, Ag आणि Ag प्लस आणि E, म्हणजे ॲज अ रिडक्शन यू हॅव टू राईट. ओके, फॉर कॅथोड. मॅग्नेशियमचा ॲज अ ऑक्सिडेशन लिहिणार आहात म्हणजे रिव्हर्स रिॲक्शन, पोटेन्शियल -2.37 आणि फॉर सिल्वर 0.799. आपल्याला एक फॉर्म्युला आता आपण गेल्या व्हिडिओजमध्ये स्टडी केला आहे. E0 ऑफ सेल इज इक्वल टू E0 ऑफ कॅथोड मायनस E0 ऑफ ॲनोड. इथं कॅथोड आहे सिल्वर, देअरफॉर E0 ऑफ Ag मायनस E0 ऑफ Mg. बघा, 0.799 मायनस -2.37, म्हणजेच ॲडिशन होणार आहे या दोघांची, अँड इट कम्स इक्वल टू 3.17 व्होल्ट.
अँड अशा प्रकारे आपण एखाद्या सेलचं EMF मोजू शकतो. आणि शिवाय this EMF is positive and therefore this reaction is spontaneous, means spontaneity of reaction can be explained with the help of electrochemical series.